त्या एक म्हणे म्हाका अवकाश मेळ्ळो असो अवकाश मेळ्ळा जर आजी एक मुख्य जावन बायल मनशाक कसं सांग म्हळ्यार धार्मीकान तूं मस्त मुखार गेले इत्या म्हळ्यार आमगेलो स्वाम्यान धर्म आमगेलो ओरका म्हळ्यार दृश्टी दवरून तांणी कितले श्रम घालून कितले कडेन मठ मंदिर केल्ले ताजे निमित्त कितले कितें धार्मीक काम ते सगळे क्रमार चलता आसा कितले की कडेन भजना मंडळी जाल्ल्या ती भजना मंडळी जातना ते सांगा वय देवा नामस्मरण भारी सांग विशय ते तांचो करतना आमकां दिसलें आमगेली एक मंडळी स्वाम्याला आशिर्वादा निमित्त जालेले आसा ते 1995 गायत्री यज्ञ हांव गेले टायमार मंगळूर देखून हांव एकली बायल मनीस तांणी आशिर्वाद करून बरी काम कोरका गो म्हूण सांगून आशिर्वाद दिवन पेटयले बरी काम आमगेले बायल मनशाला तूं कसो दोन कोर येता म्हणल्यार म्हाका मस्त हें जालें जाल्यार गुरुले ते एक आशिर्वादा फल कितकी बद एक भजना मंडळीची एक GSB महिला भजना मंडळी आमगेले ब्रांच आनी एक गांधीनगर बदीन केल्ले जाल्यार ते हें करतना मात्र हांव सांगलें पळय आज भजना मंडळ करची न्ही तांणी देवस्थान जाल्यार ते आमगेले मेन ब्रांच आमी घर करचें जाल्यार एक सामाजीक प्रज्ञे आमी जागृत जावका खाली ताळ भजन जेवण न्ही आमी कसं करता म्हळ्यार आमची त्याक आमी दुड्ड वट्ट करून आमगेल मंगल निधी आमगेल एक 20 बायल मनशां आसाची पुरा मध्यस्थ प्रायाची आशिल्ली तेन्ना आतां पुरा सिनियर सिटीजन चड जाल्या ती ते म्हणटा आमी दुड्ड वट्ट करचो आनी प्रतीची वर्साक तो आमगेलोची कोणालो भायचो दुड्ड ओट्ट जालो जम जालोलो एक शिकवणेक उपयोग आशिल्ले न्ही रे एक वखदाक एक आरोग्य तुमगेले हाजे खातीर वाडके खातीर आमी दिवचे हे सायलेंटली आमी करता आसाची तशी आज भजना मंडळी रितीरी कितले जनांक ते जाल्लेले आसा भजना मंडळी आसक्त आशिल्ली तांणी अशी हो रित्या क्रम करूनच हाजी निमित्त त्याक सामाजिकाक आमगेले जनांक आमी हे रितीर कोर येता व्हड प्रमाणार करचें आलोचन कोर येता भजनी मंडळी कसं जाता आज ते देवा नामस्मरण भजनीचे ताळ घर तशी ताळ ती उणी जाल्यात जाल्यार अशी अवकाश मेळटना मस्त जन सकट भजनी दिवकाना वताची नामस्मरण शिकताची सकट वय जाल्यार मन कसं जाता खंय आमकां एक व्हड एक गांवां कार्यक्रम म्हणटना आमकां त्या मंडळीची वता ते म्हणटना थंयचे ते संघटकांक आतां मंडळ चड जालेले पेट्टाक कोणाक कितले संवय दिवची म्हूण कळना ते दिलो चड दिलेले उणें म्हाका पद म्हणून मेळ्ळी म्हाका मन म्हण इतलें म्हणटा ते एक मनाक क्लेश येतना मस्त दुख्ख जाता तेदना म्हणचें पळय आमकां पद म्हणून व्हडना लायक पद म्हणटले मंडळीचे आसाय आमी दोळ धांपून बसली म्हण जाल्यार आमगेले आनीक अध्यात्मीक जागृती जाता आमकां कशी एका पशी एक दास साहित्याचे ते एक नूड आमी मनां घेतल्यार आमकां कितले नमुन्याचे कानन जाता ताळुविगे गिंतन्य तपवू इल्ला नालगे ते आस न्हय नालगेन कसं जाल्यार उलयता त्या उलो ना काय उलोवंक आमकां दिले जीबस म्हण कसले उलोवच्यानच त्याच तरारी आमी मंदिय मातिगे ಎಂದೆಗೂ ಮರುಗದೆ ಮುಂದೆ ನೀ ನೋಡು गती मनुजा म्हण म्हळां मनशा ते कसं आमगे सेव करता आसतना पोणालेची मंदिय मातिगे मरुगदे मुखार वचूं का तेन्ना कसं जावं का आमी त्याला खंयचे नमुने मन तयार करता म्हणून एक सांगता एक सुभाषित आसा त्यजंती शूर्पवत दोषान गुणान ग्रहणाति साधवा दोषग्राही गुणत्यागी चालनीरिव दुर्जनः सक्कळ मस्त्यानानी एक सुभाषित ऐकून अशा पुरो आज अर्थ कसं म्हळ्यार आमी घर कडेन पुरा जन गेरशी वापुरताची कसं लायक कोयर भायर वता तें आंगशील तांदूळ भितर राबता साहित्य तेदना हे सात्विकाल गुण आमी ते गुण वाडोवन घेवका ते घालचे पीठ घालचेच न्हय ते कसं जाता पीठ घालतना कीड वयर व्हरता पीठ लायक पीठ तोग व्हरता तेन्ना ते किडो ते चाळ्ळी म्हणके आमी जावच्यानच जालें तितले आतां धार्मिकाक येताची जागृती म्हाका खूब जावची कसं म्हळ्यार आमगेले रथोत्सवा टायमारी ते एक यज्ञ आरती पळोवका म्हूण सांगून आनी ताज्या येद्राक विष्णू सहस्रनाम ललिता सहस्रनाम म्हणून बरी सुखा म्हणेल ते एक ध्यासारी श्रद्धेरी तांणी येवन 2 गंटे भितर येवन